स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आमचे बंधू सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विट्याचा राजा गणेश मंडळ, आमदार सुहास भैया बाबर युवा मंच, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ. तासगावमध्ये श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सचा दिमाखात शुभारंभ. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. तासगावच्या शैक्षणिक वैभवात पडली मोलाची भर. कराड व विटा येथे जेईई, नीट, सीईटी यांसारख्या परीक्षेमध्ये उज्ज्वल निकालाची परंपरा असणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने तासगाव शहरात नवीन शाखा शुभारंभ करून तासगाव येथील शैक्षणिक क्षेत्रात दमदार पाऊल ठेवलंय. या अकॅडमीच्या नवीन शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा सोमवार दिनांक 11 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. सांगली लोकसभेचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते या शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला तासगावचे उपनगर अध्यक्ष, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, अकॅडमीचे संचालक डॉक्टर शंकर बुधवानी, प्राध्यापक महेश धाबुगडे, प्राध्यापक राहुल चव्हाण, प्राध्यापक केदार पवार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राहुल चव्हाण, केदार पवार, अकॅडमीचे शिक्षक प्राध्यापक सुशांत सुतार, रियाज मुल्ला, अक्षय खोत, महादेव काटाळे, ओंकार कुंभार, चैत्राली गवळी, सिद्धी खराडे, चंद्रकांत लाड यांच्यासोबत सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. लहानपणापासून ज्यांनी आम्हाला शिकवलं की आयुष्यात संघर्ष करून कसा विजय मिळवायचा असतो, काकांचा संघर्ष पाहून पुन्हा फुलाची पाकळी आमच्या रक्तात भिनली आणि आयुष्यात आम्ही कुठेतरी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतोय. तो त्या प्रयत्नाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे काका, व्यासपीठावर उपस्थित असणारे सुखदेव आबा, उपसभापती तासगाव पंचायत समिती, प्रसाद दादा, उपनगराध्यक्ष तासगाव नगरपालिका, सुनील भाऊ, नवनाथ आप्पा, कृष्णाप्पा, इतर आमचे सर्व नगरसेवक, सहकारी, काकांच्यावर आमच्यावर प्रेम करणे सगळे आपतेष्ट आणि मित्रांनो, मी काही जास्त वेळ घेणार नाही. तुमचा पण प्रास्ताविक एवढंच करेन की राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची पहिली शाखा ज्या दिवशी सुरू केली, जाहिरात केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन जरी झालं तरी बुधवारी सर म्हणले की आपण थांबायचं नाही, एकदा निर्णय घेतलेला आपण थांबवायचं नाही. लॉकडाऊन मध्ये ती शाखा सुरू केली आणि आज विट्यासारख्या ठिकाणी 5-6 वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीने 350-400 मुलांच्या पर्यंत आपली संख्या तिथे गेलेली आहे. आणि ते यशाचाच अनुभव घेऊन तासगावमध्ये 2 वर्ष झाला आम्ही प्रयत्न करत होतो शाखा सुरू करायची. मागल्या महिन्यात अचानक सरांनी निर्णय घेतला. राहुल सरांच्या माध्यमातून आपण आता तासगावमध्ये सुरुवात करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं शिक्षण, चांगला रिझल्ट, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत गुणवत्तेची हमी देणारी एक अकॅडमीने आपण हळूहळू नावारूपास यायचा प्रयत्न करतोय. परमेश्वराच्या कृपेनं, आमच्या तात्यांच्या आशीर्वादानं, काकांच्या पाठबळानं आम्ही त्यात यशस्वी व्हायला लागलेला आहे. आणि मी जास्त वेळ न घेता बुधवारी सरांना विनंती करेन की त्यांनी स्वागतपर प्रास्ताविक करावं. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी या परिवारातर्फे आजचे आमचे प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक श्री संजय काका पाटील साहेब, की ज्यांनी महेंद्र दाभोगडीचा प्रवास कराडपासून तासगावपर्यंत संपूर्ण पाहिलेला आहे. दाभोगडे सर, काकांनी तुमचा प्रवास तासगावपासून इथपर्यंत पाहिलेला आहे सगळा. दाभोगडे सर स्वतः ज्यावेळेला त्यांनी कराडमध्ये, मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळेस अकॅडमी चालू केली त्यांनी कराडमध्ये, ते आणि मी एकत्र विद्यामध्ये शिकवत होतो. आम्ही दोघेही शिक्षक होतो. त्यांच्यामध्ये एक असणारी विद्यार्थ्यांसाठी तळमळ आणि आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायची ऊर्जा आणि आदरणीय श्री संजय काकांचं असणारं पाठबळ, त्याच्याबरोबर त्यांनी कराडमध्ये रॉयल अकॅडमी स्थापन केली जवळजवळ 13-14 वर्षापूर्वी. आज कराडच्या शाखेमध्ये जवळजवळ 800 विद्यार्थी आहेत काकेश्री. तुम्ही तिथला प्रवास त्यांचा पाहिलेला. त्याचप्रमाणे मागे 4-5 वर्षापूर्वी आम्ही विट्यामध्ये, सरांनी आता सांगितल्याप्रमाणे कोविडच्या काळामध्ये
गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा हे ब्रीदवाक्य घेऊन राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची स्थापना केली. काकाश्री पण त्या प्रवासाचे साक्षीदार आहेत. काका नेहमीच आमच्या पाठीशी असतात. आम्हाला अभिमान आहे की आज विट्यामध्ये जवळजवळ 350-400 विद्यार्थी झाले. त्याहूनही आम्हाला अभिमान आहे. काका आज महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील प्रत्येक वैद्यकीय कॉलेजमध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी तुम्हाला दिसणार, नाही तिथे दिसणार. मागल्याच वर्षी आम्हाला अभिमान आहे तुमच्याच तालुक्यातील हातमोलीमधील प्रतीक जाधव, एका शेतकऱ्याचा मुलगा काकाश्री, हातमोलीमधील प्रतीक जाधव शेतकऱ्याचा मुलगा, त्याला 695 तब्बल मार्क पडले आमच्या विद्यार्थ्याला 720 पैकी नीटमध्ये. आज तो भारतातील चांगल्या एम्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय की त्याची फी फक्त 5,000 रुपये, 5.5 वर्ष. गुणवत्ता हे संस्कार याची परंपरा जपत असताना अकॅडमीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर शिस्तबद्ध शिक्षण देणे, संस्कार देणे विद्यार्थ्यांना आणि चांगली माणसं घडवणे हे आमचे शिक्षक अहोरात्र प्रयत्न करतात. सामाजिक भान देखील काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे काकांचं कायमचं म्हणणं आहे, सर आपल्याला काम करत असताना आपण सामाजिक भान ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. हे काकांचं गुरुमंत्रच आहे आम्हाला, दाभोळे सरांना आम्हाला. आज काका आम्ही अभिमानाने सांगतो सामाजिक भान आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने ठेवतोय की प्रत्येक वर्षी कराडच्या अकॅडमीमध्ये, विट्याच्या अकॅडमीमध्ये आणि आता तासगावच्या अकॅडमीमध्ये आम्ही दत्तक योजना राबवतोय. ते दत्तक योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण आहेत आणि त्यांची बेताची परिस्थिती आहे, संपूर्ण शिक्षण आम्ही मोफत देतो. संपूर्ण शिक्षण मोफत. असे 3 विद्यार्थी आम्ही हुडकून काढतो. मग शिक्षक सांगतात, मित्रमंडळी सांगतात, तुमच्यासारखे सहकार्य करणारे लोक सांगतात, बेताची परिस्थिती असणाऱ्यांना पूर्ण मोफत दत्तक योजना आम्ही घेतोय. ती योजना आम्ही तासगावमध्ये देखील राबवतो. त्याचप्रमाणे आपल्या अकॅडमीमधील कराडचा असो, विट्याचा असो किंवा तासगाव शाखेचा असो, जो विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवेल नीटमध्ये चांगले मार्क मिळवून, किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळवेल जेईमध्ये चांगले मार्क मिळवून, त्यांना आम्ही 1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप आज सुद्धा इथे जाहीर करतो. कुठल्याही शाखेचे आम्ही ऑलरेडी गेल्या 8-10 वर्षापासून कराड आणि विट्यामधल्या विद्यार्थ्यांना देतोय. इथं फोटो पण आम्ही लावले. प्रत्येक वर्षी किमान 1-2 विद्यार्थ्यांना आमची 1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप देतो. हे सामाजिक भान ठेवून चांगली पिढी घडवण्याचं काम दाभोळे सरांच्या माध्यमातून, आमच्या सगळ्या अकॅडमीच्या स्टाफच्या माध्यमातून आम्ही घडवत आहे. काका दाभोळे सर आणि राहुल चव्हाण सर पुण्या जा पुढ्या ते थांबा, काय हरकत नाही. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, तुमच्या तालुक्यातले 2 तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची बरेच दिवस इच्छा होती की तासगावमध्ये तर आपण एक ब्रांच काढूया. त्या वर्षी त्याला मुहूर्त स्वरूप आलेलं आहे. मी एकच या निमित्तानं सांगेन, राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ज्या पद्धतीनं त्याचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे चांगले निकाल लागण्यासाठी, ती चांगली पिढी घडण्यासाठी अहोरात्र झटत आहे, त्याच्या मागे तुम्हा लोकांचं प्रचंड आम्हाला पाठबळ आणि सहकार्य आहे. तेच पाठबळ आणि सहकार्य इथून पुढे आम्हाला तासगाव शाखेमध्ये मिळावं एवढीच अपेक्षा करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. पुन्हा इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय काका, त्यांच्याकडे आलेले सभापती, उपसभापती साहेब, सगळे नगरसेवक, तासगावमधील मंडळी, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्री रामलक्ष्मी अकॅडमीच्या त्या तासगावच्या शाखेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी सदस्य, तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, आमचे ज्येष्ठ सहकारी सुनील भाऊ पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुका पंचायत समितीचे उपसभापती सुखदेव आबा पाटील, उपस्थित असलेले कदम सर, बोरगावचे आमचे नवनाथ अप्पा, शहराचे नगरपालिकेचे द्वितीय नागरिक, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, बाळासाहेब गुजर, कृष्णा अप्पा, बेले आबा, सतीशराव निंबळे, उपस्थित असलेले आमचे बाळ दीक्षित सर, सगळे प्रमुख आपण उपस्थित बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांनो, या ठिकाणी पुरवानी सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, महेंद्र सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक चांगली अकॅडमी मुलांना
दर्जेदार आणि टेक्निक या शिक्षणातलं करावं आणि चांगले मार्क मिळवून त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी या अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम चाललेलं आपण सगळी मंडळी पाहतो. एक कराडला, एक मिठाला, आता तासगावला आहे. आणखी त्याचा सगळ्या तालुका स्तरावर त्याचा प्रसार व्हावा ही भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. तसं शिक्षण क्षेत्रामध्ये टफ कॉम्पिटिशन अलीकडच्या काळामध्ये आपण सगळे पाहतो. अभ्यासक्रम अवघड असतोय, पण तो सोप्या पद्धतीने कसा करावा आणि स्वतःच्या पायावर स्वतःचं भविष्य कसं उज्ज्वल करावं या माध्यमातून ही सगळी मंडळी त्या मुलांना शिकवण्याचं काम करतात. गुणवत्ता, स्कॉलरशिप, अनेक स्पर्धा परीक्षा या तालुक्यामधून प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून लोक प्रयत्न करतायत. पण आणखी त्याच्यामध्ये मास्टर असणारे, त्याच्यामध्ये खूप अभ्यास केला असे हे सगळे शिक्षक या मुलांना हे सगळे टेक्निक देऊन त्यांच्याकडनं चांगला अभ्यास करून घेतात आणि या अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना चांगले मार्क मिळाल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही 8-9 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष या अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देतोय. प्रत्येक चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचा एखादा तर का विना मुलगा हा त्या इन्स्टिट्यूटमध्ये पाहायला मिळेल अशा पद्धतीचं काम त्या रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून आपण सगळ्या ठिकाणी पाहतोय. महेंद्र दाभोळे सरांचे वडील आणि माझे सुलते आबा, दिनकर आबा खूप अतिशय विश्वासाचं नातं अनेक वर्ष या घरांनी सांभाळलेलं आहे. तेच पुढे पुढे करताय. राजकीय दृष्ट्या कधी आम्हाला दिवस चांगले येतील, कधी वाईट येतील, पण ही सगळी मंडळी निश्चितपणे आपल्या बरोबर आहे. सिद्ध बुधवारी सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं हे सगळा ग्रुप बरोबर घेऊन, त्यामध्ये चव्हाण सर आहेत, महेंद्र सर आहेत, बुधवारी सर आहेत, त्यांचे भाऊ आहेत, बाकीची मंडळी आहेत, शिक्षक आहेत, हे अतिशय चांगलं काम या माध्यमातून करतायत. आमच्या निश्चितपणाला शुभेच्छा आहे. पण अलीकडच्या काळामध्ये बुधवारी सर शिक्षक हे महाग होत चाललेलं पाहतो. पूर्वी जरी परिस्थिती बरी असली तर कुठली फी म्हणायची. आपण शाळेत असताना पूर्वी काय म्हणतो बीबीसीची सवलत 80-90%, 95% मुलांना मिळायची. आणि मग त्यावेळेचा शिक्षकांचं असणारं काम, तो दर्जा, ते डिवोशन, ती समाजाची बांधिलकी अंतःकरणात ओलावा, या मुलांचं भविष्य मोठं व्हावं म्हणून ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देत होते. अलीकडे कॉम्पिटिशन सुरू झाली. कॉम्पिटिशनमुळं या अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना टेक्निक आणि त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे व्हावं या उद्देशाने अकॅडमी अतिशय चांगलं काम करताय. पुन्हा एकदा आम्ही सगळी मंडळी अकॅडमीला शुभेच्छा देतो. सर, याचा प्रसार जसं मी म्हणलं इतर तालुक्यात, तसं इतर जिल्ह्यातही जावा, तसं नाव हे आपलंही मोठं आहे. पण आज सगळ्यात मोठी गर्दी दिसते ती आपल्याला स्पर्धा अकॅडमीला दिसते. संख्या मोठी आहे. काही अडचणी येतात, काही प्रसंग येतात, पण चांगलं चाललंय तिथं निश्चितपणे आम्ही व्यक्तीला उभा राहतो. तुमची अकॅडमी चांगल्या पद्धतीनं मोठी व्हावी, मुलांना त्याचा फायदा व्हावा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम प्रीती मुलं दत्तक घेता, त्यांना शिकवता, चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करता, त्याचाही फायदा निश्चितपणानं आहे आणि समाजाची बांधिलकी जपण्याचं काम सुद्धा तुमच्या हातून होत आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तासगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.